भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आजचा चौथा दिवस, चौथ्या दिवसातील आजचा तिसरा सामना। या स्पर्धेमध्ये अतिशय रंगतदार असा खेळ प्रेक्षकांना मैदानावरतीही पाहायला मिळतोय आणि लाईव्ह यूट्यूब केडीसी या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा पाहायला मिळतोय। प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा खेळ या मैदानावरती परत एकदा रिवर्सचा फटका मारतोय सँडे आणि 4 धावेसाठी अतिशय रचनात्मक असा फटका खेळतोय तो सँडे आणि आपल्या संघाला धुवाधार अशा 2 चेंडूवरती 2 चौकार मिळवून दिलेले आहेत त्याने। खरोखरच करवीर क्रिकेट असोसिएशनचं कौतुक करावे लागेल। त्यांनी खेळाडूंच्या कलाकौशल्यांना वाव देण्यासाठी अतिशय उच्च दर्जाचे क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती भरवलेले आहे। गोलंदाजी मार्कवरती आहे तो साताप्पा। थोडेसे महागड अशी सुरुवात म्हणावं लागेल साताप्पा यांच्याकडून। सुंदर असा चेंडू, चांगलं कमबॅक करतोय तो साताप्पा। यावेळी बाकी फलंदाजाला बीट करण्याचं काम केलेलं आहे। सुंदर असा चेंडू परंतु तितक्या सुंदररित्या गलीच्या दिशेने मारलेला। 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आणि यशस्वीरित्या पूर्ण करतोय तो सँडी। चांगलं रनिंग म्हणावं लागेल 2 फलंदाजांच्या मध्ये। ताळमेळ सुंदर असा होता। जिथं 1 धाव होती त्या ठिकाणी त्यांनी 2 धावा पूर्ण करून धावसंख्या वाढवण्याचं काम केलेलं आहे। परत एकदा सुंदर असा फटका गॅप मध्ये खेळलाय। पाठीमागे क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू सीमा पार जातोय 4 धावेसाठी। अतिशय सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते या षटकामध्ये सँडे यांच्याकडून। षटकातील पुढचा चेंडू घेऊन साताप्पा स्ट्राइक वरती सँडे। परत एकदा गलीच्या दिशेने मारलेला चेंडू, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्याही धाव यशस्वीरित्या पूर्ण होते। थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे तो सँडे याने। धाव संख्या होते ती 16। 1 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 16। चांगली सुरुवात म्हणावी लागेल देवराज स्पोर्ट्स हसूर यांच्याकडून। मागाच्या सामन्यामध्ये दर्जेदार असा खेळ देवराज स्पोर्ट्स कडून पाहायला मिळाला। संघासाठी दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये देतोय कर्णधार पाहायचा आहे। स्वतः कर्णधार अनिकेत गुरव गोलंदाजी मार्क वरती येतोय। कोल्हापूर एंड कडून मारा करण्यासाठी सज्ज होतोय आणि स्ट्राइक वरती आलेला आहे यावेळी प्रथमेश यावेळी या षटकामध्ये इनिंग मधील पहिला चेंडू खेळतोय। सुंदर असा फटका लॉंग ऑफच्या दिशेने मारला होता परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। निश्चितच हा चेंडू जर मिसफील्ड झाला असता तर 4 धावेसाठी गेला असता परंतु या चेंडूवरती फक्त 1च धाव मिळालेली आहे प्रथमेश यांना।
सुंदर असा चेंडू, चेंडूचा सन्मान केलेला आहे एका धावेसाठी सँडी यांनी. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झालेले आहेत. सुंदर असा चेंडू लेग साइडला मारलेला आहे आणि 4 धावेसाठी जातोय चेंडू. अतिशय सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. सुंदर असा खेळून काढलेला चेंडू एका धावेसाठी. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हीच तर क्रिकेटची खासियत आहे. ही कला ज्याला समजले तो क्रिकेटमध्ये आपलं नाव निश्चितच करतोय आणि त्याच पद्धतीचा खेळ या मैदानावरती पाहायला मिळतोय. परत एकदा लेगच्या दिशेने मारलेला फटका आणि चेंडू टप्पा पार सीमा पार जातोय 4 धावेसाठी. थोडस कर्णधार अनिकेत गुरव यांचे भरकटलेला टप्पा आणि त्या टप्प्याचा पुरेपूर फायदा उठवतोय सँडी. आक्रमक अशी फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. परत एकदा लेगला मारायचा प्रयत्न होता परंतु यावेळी बाकी प्रयत्न आणि बॅट आणि बॉलचा काय संपर्क झाला नाही. थोडीशी मिस फील्ड झाली आणि 1 धाव मिळते. झाली काय? 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 28. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळते. यावेळी संघासाठी 3रं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो सचिन. एक अष्टपैलू खेळाडू कळंबा संघाचा स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतोय. गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे. कोल्हापूर एंड कडून मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. पाहायचा आहे या षटकामध्ये तो कसा फलंदाजांना रोखण्याचं काम करतोय. सुंदर असा फटका लेग साइडला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि निश्चितच धावबादची संधी होती परंतु हुकलेले आहे. 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु प्रथमेश याने तो फेटाळला आणि सँडी ला जीवदान मिळतंय. धावबाद होता होता वाचलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नावाजलेली स्पर्धा करवीर प्रीमियर लीग अतिशय उच्च दर्जाची क्रिकेट स्पर्धा आणि उच्च दर्जाचा क्रिकेटचा खेळ या मैदानावरती प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. उंच उडालेला चेंडू आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे. फ्लड लाईन मध्ये उंच गेलेला चेंडू
सचिन याने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे आणि संदीप सारखा एक चांगला खेळाडू बाद करून दिलेला आहे. प्रवीण सूर्यवंशी फलंदाजीसाठी मैदानात येतोय. डावकुरा फलंदाज एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू असलेला प्रवीण फलंदाजी मार्कवरती सचिन याचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. सचिन आपला पुढचा चेंडू घेऊन प्रवीण यांच्यासाठी फुलटॉस पड्डेचा चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा आणि या चेंडूवरती 2 धावा मिळतात. नो बॉल. पुढचा चेंडू फिरीडचा असणार आहे. फलंदाजाला मेवा मिळतो या चेंडूवरती. पाहायचं हा मेवा प्रवीण कशा पद्धतीने खातोय. सुंदर असा चेंडू मिस होतोय. या चेंडूवरती फ्रीडच्या कुठल्याही प्रकारची धाव घेता आलेली नाही. निर्धाव असा चेंडू सचिन याने टाकलेला आहे. गोलंदाजी कशी करावी याचं प्रदर्शन सचिन याच्याकडून होतंय. अतिशय सुंदर असा चेंडू, पंचांचा वाईट बॉलचा इशारा, अवांतर धावेने भर होते. निश्चितच चेंडू खराब होता. बॅटचा संपर्क झाला असता निश्चितच चेंडू सीमापार गेला असता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यावेळी मात्र सुंदर असा चेंडू, फलंदाजाला बीट करणारा चेंडू मिस होऊन सरळ जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी. अतिशय सुंदर असा झेल टिपलेला आहे या षटकामध्ये. सुंदर असा झेल टिपलेला आहे. प्रवीण यांच्या आरोपाने मोठा धक्का बसतोय हसूर संघाला आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय तो सुनील. सुपर ओव्हर मध्ये षटकार ठोकून आपल्या संघाला विजयासमीप नेणारा सुनील यावेळी फलंदाजी मार्कवरती आलेला आहे. दोन्ही अनुभवी गोलंदाज आणि फलंदाज क्रिकेट मधील पाहायचा आहे. या दोघांच्या मधील द्वंद्व या चेंडूवरती पाहायला मिळतंय प्रेक्षकांना. सचिन यांचा पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू, सुंदर असा सन्मान केलेला आहे सुनील याने. अतिशय दर्जेदार चेंडू, परंतु या चेंडूचा सन्मान केलेला आहे. निर्धाव असा चेंडू. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 34.
फक्त 6च धावा दिलेल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सचिन यांच्याकडून. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय अनिकेत गोरावस. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेला आहे आणि फलंदाजी मार्कवरती येतो प्रथमेश. रिवतचा फटका मारायचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू निर्धाव जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती आलेला पहिला चेंडू सुंदर असा निर्धाव जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाजाचा प्रयत्न होता रिवतचा फटका खेळून धाव वसूल करण्याचा, परंतु तो निष्फळ ठरतोय. अनिकेत सुंदर असा फटका लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय सीमा पार 4 धावेसाठी. परत एकदा लेग साइडला खेळायला फटका नो मॅन लँड मध्ये पडतोय. या चेंडूवरती 2 धावा वसूल घेतोय प्रथमेश. चांगलं रनिंग म्हणावं लागेल. 2 फलंदाजाच्या मध्ये अतिशय सुंदर असं रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळतंय. सुंदर असा चेंडू, 1 धाव मिळते या चेंडूवरती. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. रिवतचा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलेला आहे. निर्धाव जातोय चेंडू. अनिकेत एक अनुभवी गोलंदाज आहे. आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार म्हणून जबाबदारी घेतलेली आहे गोलंदाजीची. दुसरं षटक घेऊन आलेला आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. सुंदर असा चेंडू परत एकदा फलंदाजाला बीट करताना चेंडू सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या होते ती 41. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 अशी धावसंख्या झालेली आहे. अजूनही निर्धारित असे 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहायचा या 3 षटकामध्ये असूरचा संघ किती धावसंख्या उभा करून आपल्या संघाचं आव्हान किती धावसंख्येवरती नेऊन ठेवतात ते पाहायचंय. 41 अशी धावसंख्या झालेली आहे.
क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं गिरगावच्या या मैदानावरती प्रेक्षकांना पाहायला मिळालेला आहे. दीपक गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. दीपक कोल्हापूर यांकडून मारा करण्यासाठी सज्ज. स्ट्राईक वरती येतो प्रथमेश. सुंदर असा चेंडू तटवून जातोय स्लिप मध्ये. एक धाव घेण्यामध्ये यश येत आहे. दोन्ही फलंदाजांना चांगलं रनिंग म्हणावं लागेल. परत एकदा सुंदर असा चेंडू आणि यावेळी बाकी धावचीतच्या रूपामध्ये सुनील यांचा बळी जातोय. एक चांगला अष्टपैलू खेळाडू सुनील. सागर खडके फलंदाजीसाठी मैदानात आलेला आहे. सुंदर असा चेंडू लेगच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला. फक्त एक धाव मिळते या चेंडूवरती. आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी या षटकामध्ये दीपक यांच्याकडून पाहायला मिळालेली आहे. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती दीपक यांच्याकडून आपल्या संघासाठी. सुंदर असा चेंडू यावेळी पाहत की फलंदाजाला बीट करून जातोय चेंडू. यावेळी या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव घेता आलेली नाही. सुंदर अशा गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते दीपक यांच्याकडून आपल्या संघासाठी. आणि सुंदर असा चेंडू, सुंदर असा झेल. सागर यांच्या रूपामध्ये धक्का बसतोय हसूर संघाला.
सुंदर असा चेंडू या षटकामध्ये उत्कृष्ट अशा गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे ते दीपक याने फक्त 2 आणि 2च धावा दिलेल्या त्या षटकामध्ये अनामारीच्या वेळी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करून दाखवलेली आहे ती दीपक याने आणि आपल्या संघासाठी बहुमूल्य असं योगदान दिलेलं आहे. करवीर प्रीमियर लीग 2026 सर्व संघ मालकांचं या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल कमिटीच्या वतीनं अभिनंदन. सर्व कमिटी मेंबरचंही अभिनंदन करावं लागेल की त्यांनी गिरगाव सारख्या या मैदानावरती ही स्पर्धा भरवून प्रेक्षकांना अतिशय उच्च दर्जाचा क्रिकेटचा खेळ पाहायची संधी निर्माण करून दिली. अतिशय उत्तमरित्या संयोजन केलेलं आहे ते गिरगावच्या या सर्व खेळाडूंनी त्याला बहुमूल्य साथ दिलेली आहे ती करवीर क्रिकेट असोसिएशनच्या सर्व संचालकांनी अतिशय उच्च दर्जाचं पंचगिरीचं काम करतात ते कुमार चव्हाण आणि आकाश खेडकर. गोलंदाजी मार्कवरती येतो तो संतोष. नाही संतोष आला. प्रथमेश स्ट्राइक वरती आहे. सलामीचा फलंदाज म्हणून मैदानात आलेला प्रथमेश स्ट्राइक वरती खेळतोय. संतोषांचा सामना करण्यासाठी सज्ज. सुंदर असा फटका ऑफ साइडला मारलेला फटका आणि थोडेसे मिस फील्ड झालेले. निश्चितच चेंडू 4 धावेसाठी गेला असता परंतु 2च धाव मिळतात या चेंडूवरती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु तो निलेशाने फेटाळून लावला. निश्चितच थोडी धावबाची संधी निर्माण झाली असती. प्रथमेश सामना करतोय संतोषांचा. यावेळी बाकी स्लिप मध्ये जातोय चेंडू. यावेळी थोडा मिस फील्ड होते परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. धाव संख्या होते ती 46. गोकुळ शिरगावचा संघ गोलंदाजी मार्क वरती आहे तो संतोष. यावेळी बाकी सामना करतोय तो निलेश. लेफ्टच्या दिशेने उंच मारलेला फटका आणि झेल घेण्याचा काही प्रयत्न केला नाही परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि तितकाच सुंदर असा थ्रो बाउंड्री लाईन वरून मारलेला आहे. चांगला थ्रो पाहायला मिळतो या मैदानावरती. एकच गेट. निश्चितच या चेंडूवरती किमान 2 धावा व्हायची अपेक्षा असताना चांगलं क्षेत्ररक्षण केल्यामुळे एकच धाव मिळते. थोडीशी मिस फील्ड जिथे एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा मिळालेल्या आहेत. चांगलं रनिंग म्हणावं लागेल 2 फलंदाजामध्ये प्रथमेश आणि निलेश यांच्याकडून. थोडस मिस अंडरस्टँडिंग होतंय क्षेत्ररक्षकाकडून. त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज उठवत आहेत. धावसंख्या पोहोचते ती 49. 49. 4 बाद 49 अशी धावसंख्या झालेली आहे ती.
असूर संघाचे पुढचा चेंडू संतोष यांचा, यावेळी बाकी प्रथमेश स्ट्राईक वरती आलेला आहे. सुंदर असा फटका ऑफ साइडला मारलेला चेंडू, यावेळी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे चेंडू, परंतु यावेळी पण 2 धावा मिळतात. बावीस या धाव संख्येवरती खेळतोय तो प्रथमेश. आपल्या संघासाठी बहुमूल्य अशी फलंदाजी करून धाव संख्या उभारण्यासाठी मदत करतोय. परत त्रिवतचा पटका आणि एकच धाव मिळते या फटक्यावरती आणि धाव संख्या पोहोचते ती 52. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. असूर संघाचं निर्णायक आणि शेवटचं षटक. दीपक मगाशी सुंदर अशी गोलंदाजी केलेला दीपक वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. याचा सामना करतोय तो प्रथमेश. सुंदर असा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने खेळलेला हा चेंडू आणि 2 धावा मिळतात. सुंदर असा चेंडू आपला पटकावण्याचा प्रयत्न होता. फलंदाज वाईट मागण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलेला आहे. सुंदर असा चेंडू दीपक यांच्याकडून अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. या आधीच्याही षटकामध्ये त्यांनी फक्त 2च धावा दिल्या होत्या. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर असा चेंडू परत एकदा फलंदाजाला बीट करणारा चेंडू. फलंदाजाला नीटसा समजलेला नाही, सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी दीपक यांच्याकडून या मैदानावरती. अनामारीच्या षटकामध्ये धावा वसूल करण्याचं काम फलंदाजाचं असतं, परंतु त्या फलंदाजांना बुचकळ्यात टाकण्याची गोलंदाजी करतोय तो दीपक. आपल्या संघासाठी बहुमूल्य असं योगदान देण्याचं काम करतोय. पुढचा चेंडू घेऊन दीपक सज्ज आहे प्रथमेश. यावेळी बाकी सुंदर असा फटका आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. परत एकदा थोडस मिसफील्ड झाले आणि आव्हान रूपामध्ये आणखी एक धाव मिळते थ्रोबाईच्या स्वरूपामध्ये. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूमध्ये 4च धावा दिलेल्या आहेत दीपक याने. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. निर्णायक असं षटक असताना उंच असा फटका आणि झेल सुटलेला आहे. फलंदाजांच्या निर्णायक
दोनच घे. विशाल फलंदाजीसाठी आलेला आहे तो विशाल. निर्णायक असा शेवटचा या इनिंग मधील चेंडू स्ट्राईक वरती आहे तो विशाल. पाहायचा आहे काय विशाल पटका खेळतोय काय. निश्चितच लेग साईडला खेळलेला पटका पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी अयशस्वी होतोय. सुंदर असं गोलंदाजी करतोय तो दीपक. आपल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा देऊन आपल्या संघासाठी बहुमूल्य असं योगदान दिलेलं आहे. किती धावा झाल्या टोटल? 59 धावसंख्या झालेलं आहे. 60 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे ते गोकुळ शिरगाव संघासमोर हसूर संघाने. करवीर क्रिकेट असोसिएशनचे धन्यवाद. त्यांनी मला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी निर्माण दिलेली आणि यानंतरचं समालोचन या स्पर्धेचं अतिशय उत्कृष्ट असं उच्च दर्जाचं समालोचक आमचे मित्र सुनील गायकवाड साहेब आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करतील. एकोणसाठ झालाय. 60 धावांची गरज आहे.
बेचाळीस चेंडू 60 धाबांची गरज असेल इकडे सामना जिंकण्यासाठी आणि इकडचा विजय म्हणजे आपलं सुपर एटचं स्थान नक्की करणारा विजय असेल. आपलं सुपर एटच्या या लढतीमध्ये जर पोहोचायचं असेल तर या लढतीमध्ये आपल्याला विजय संपादित करावा लागेल. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के प्यास चलकर खुद समंदर भी आएगा. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के प्यास चलकर खुद समंदर भी आएगा. टक्कर ना बेटे रास्ते के मुसाफिर, मंजिल भी आएगी और मिलने का मजा भी आएगा. नक्कीच मंजिल तर आहे आपली सुपर एटचं स्थान आणि मजा मात्र या सामन्यामध्ये येणार आहे. कारण 60 धावा इकडे आपल्याला बनवायच्या आहेत. नाणेफेकीचा कौल होतोय पुढच्या सामन्याचा. इकडे आपण पाहतोय एकनाथ पाटील स्पोर्ट इस्पुर्ली विरुद्ध सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी या दोन संघादरम्यानचं पुढची लढत असेल. नाणेफेकीचा कौल इकडे झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो एकनाथ पाटील स्पोर्ट्स इस्पुर्ली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इकडे घेतला गेलाय. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा हलक्या हाताने चेंडू घेऊन काढला. चेंडू जातो तो पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. एकेरी धाव आली आहे. एक धाव्याने नंदू आपलं खातं खोलतोय. संघाची धावसंख्या सुद्धा इकडे एक धाव्याने खातं खोले गेले. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल हर्षद. उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड द विकेट मारा करतोय. हा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने तडकवलाय. चेंडू निघालाय. वन बाउन्स. हो हो नाहीये. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय. काही कमालीचा फटका पाहायला भेटलाय. तो अभिच्या बॅट मधून पहिल्या चेंडू फेस करत होता. त्या चेंडूला इकडे ऑनसाइडच्या दिशेने तडकवलाय. षटकार वसूल करतोय. या षटकारात धावसंख्या 7 झाली आहे. 60 धावा आपल्याला बनवायच्या त्या 7 षटकाच्या माध्यमातून सुरुवात मात्र अप्रतिम पाहायला भेटली आहे. पुन्हा एकदा सीधी बॅट नो बकवास. यावेळेला चेंडू निघालाय. वन बाउंड सीमारेषा पार. चौकार. जबरदस्त सुरुवात पाहायला भेटली आहे. नक्कीच अप्रतिम सुरुवात पाहायला भेटते. विराज बारिक स्पोर्ट्स गोकुळ शिरगाव. दर्जेदार फटका इकडे आलाय. चौकार धावसंख्या वाढतीय. धावसंख्या 11 झाली आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज हर्षद. चेंडू हो 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 चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. खोलवरचा चेंडू आहे. यावेळा मात्र मोठा फटका प्रयत्न केला नाहीये चेंडूला. इकडे रिस्पेक्ट दिली आहे. हलक्या हाताने इकडे चेंडूला घेऊन काढला. जरूर प्रयत्न होता की हा चेंडू ऑनसाईट वरती जाईल पण चेंडूनं मात्र केलं पाहिजे खोली होती त्यामुळे तिकडे नीटचा फटका खेळता आला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय पण धावसंख्या 11 बनली आहे. 60 धावा बनवायच्या आहेत पण पहिल्या 4 चेंडूवरती आपण 11 धावा. कमालीची सुरुवात झाली आहे. हो या वेळा मात्र खराब फटका. अभि या वेळा बाद झालाय. मोठा फटक्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू गेला तो इष्टींच्या वरती. इष्ट उद्ध्वस्त झालेत. पहिला झटका लागलाय. पुन्हा एकदा नेल्सन पाहायला भेटलाय.
बॅटर साई माझा दाखल होतोय. पाहावं लागेल इकडे कशी कामगिरी केली जाईल, कारण विकेट आली आहे. या विकेट नंतर काही ट्विस्ट येईल का, कारण धावसंख्या जी आपण पाहतोय ती 1 बाद 11 अशी झाली आहे. 60 धावांचं आव्हान, मोठं आव्हान. हो, यावेळेला पुन्हा एकदा सुंदर चेंडू, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. यावेळेला काहीसा गोंधळाला फायला भेटला. बॅटर निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक 1 समाप्त झाले. धावसंख्या 11, 1 बाद 11. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तो देवराज स्पोर्ट्स हसूर संघानं. पण आपल्या निर्धारित 7 षटकाच्या खेळामध्ये फक्त 59 धावा बनवले. 60 धावांचं आव्हान ठेवले गेले. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले गेले की अगदी सुपर ओव्हरचा थरार रंगलाय. तिकडे विजय प्राप्त करून संघ पोहोचलाय तो देवराज स्पोर्ट्स हसूरचा टीम. तर विराज भाडिक स्पोर्ट्स या संघानं सुद्धा फक्त एका धावेने विजय संपादित केला होता. धावा डिपेंड केल्या होत्या. त्यामुळे इकडे सगळी लढत अपेक्षित असेल. दोन्ही संघांनी आतापर्यंत दर्जेदार खेळ केलाय. गोलंदाजी मार्कवरती बदल सागर खडके गोलंदाजी मार्कवरती. सागर खडके चुकीचे जबरदस्त गोलंदाज आहेत. इकडे पाहावं लागेल कशी कामगिरी करतील. मागच्या सामन्यात अप्रतिम कामगिरीच्या जोरावरती आपल्या संघाला पुढच्या फेरीपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलेत. यावेळेला सुंदर चेंडू, तितकाच सुरेख ड्राईव्ह व्हायला भेटलाय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा येतोय. चेंडूला फील केलं जाईल. त्याच दरम्यान पुन्हा एक सिंगल आली आहे. सिंगल तर धावसंख्या 12 झाली आहे. 1 बाद 12 अशी धावसंख्या झाली आहे. आपल्याला बनवायच्या आहेत धावा 60 धावा, म्हणजेच अद्याप 48 धावा. यावेळा खराब चेंडू आलाय लेग स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा इकडे पंच दंडित करतील गोलंदाजाला. आणि अतिरिक्त स्वरूपाची धाव आली आहे. याच एका धावेसोबत धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या वाढून पोहोचली जाईल ते आता 13 अशी. अद्याप आपल्याला 47 धावा बनवायच्या आहेत. या स्पर्धेत जर आपण विचार जर केला गेला तर 2 वेळा रनचेज झाली आहे. 1 वेळा सुपर ओव्हरचा थरार तिकडे रंगताना पाहिलाय. सुपर ओव्हरमध्ये जरूर रनचेस आपण पाहिली आहे. ओ यावेळा संधी जरूर होती. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडा वेळ इंटरेस्टेड जरूर. ओ काय घडतंय इकडे, काय घडलंय, काय बिघडलंय. तर चेंडू इकडे झेल सुटतोय. त्यानंतर मागचा क्षेत्ररक्षक जो होता तो सुद्धा इकडे चुकी. खराब क्षेत्ररक्षण चौकार आलाय. 4 धाब्यात धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढून पोहोचली जाईल ती आता 17 अशी झाली आहे. नक्कीच 60 धावांचं आव्हान आणि आपण सुरुवात मात्र अप्रतिम केली आहे. जरूर एक विकेट गमावली अभिच्या रूपामध्ये. पण आता जो सध्या स्थितीला आपण जर कोटभोरची धावा जर पाहिल्या तर अगदीच डोळ्याला सुकून देणाऱ्या धावा आहेत. 17 धावा आणि आतापर्यंत फक्त 8 चेंडू फेकले गेलेत. हो यावेळा चिप करण्याचा प्रयत्न, जरूर चेंडू खेळायचा होता ऑफसाईडच्या दिशेने, पण चेंडू आलाय तो ऑनसाईडच्या दिशेने. लॉंगनचा क्षेत्ररक्षक थोडा वेळ इंटरेस्टेड, पण क्षेत्ररक्षक समोर चेंडू मात्र इकडे बाउन्स पोहोचेल तो क्षेत्ररक्षकाकडे. एकही धाव आली आहे. 1 धावेने धावसंख्या 18 झाली आहे. अद्याप आपल्याकडे 42 धावांची गरज विजयासाठी. हो पुन्हा आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. खोलवरचा चेंडू होता. नीटचा इकडे बॅटपती आला नाही. या बॅटची एज घेऊन चेंडू पोहोचलाय तो 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाकडे. 1 धाव आली आहे. 1 धावेने धावसंख्या वाढती. धावसंख्या 19 अशी झाली आहे. या षटकात जर पाहिलं तर 8 धावा आलेत. पहिल्या षटकातून 11 धावा. पहिल्या षटकात आपण एक विकेट सुद्धा गमावली होती. लो फुलटॉसचा चेंडू पुन्हा एकदा खदेडून काढण्याचा प्रयत्न. धावबाची संधी पण फेकी थोडीशी खराब. सॉरी रनिंग बिटवीन द विकेट. अगदीच त्याच्या चप्पल आहे धाव पूर्ण केली जाते. इकडे डेंजर मध्ये यायचं होतं बॅटर. हो यावेळा सुद्धा सुंदर ड्राईव्ह आहे. तितकंच दर्जा क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एक सिंगल आली आहे. 2 फलंदाज आपण पाहतोय. एकीकडे नंदू आहे तर दुसरीकडे साई आहे. नंदू 4 वरती खेळतोय आणि साई आहे तो 5 वरती खेळतोय. धावसंख्या पोहोचली ती 21 अशी झाली आहे. अद्याप 30 चेंडू 39 धाव्यांची गरज असेल.
नक्कीच दोन षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 21 झाली आहे. पॉवर प्लेचं फील्ड रिस्ट्रिक्शन आता बाकी उठवलं जाईल. 5 चतुष्ट तटीय सर्कलच्या बाहेर आता आपल्याला पाहायला भेटतील. त्याची मार्कमध्ये बदल होतोय. सुनील कांबळेच्या हाती चेंडू सुपूर्द केला. मॅन फ्रॉम हसूर सुपर ओव्हरच्या त्या सामन्यामध्ये विजयी षटकार याच्यामध्ये यशस्वी ठरले होते सुनील. आणि त्यासोबत सुपर ओव्हरची गोलंदाजी सुद्धा त्यांच्याच माध्यमातून आपण पाहिली होती. इकडे कशी कामगिरी करतील पाहणं गरजेचं असेल. डावखुरा गोलंदाज आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज होतो स्ट्राईकवरती बॅटर नंदू. ओ सुंदर चेंडू यावेळा बॅटची इनसाइड एज घेऊन निघालाय. इकडे लॉंग स्टॉप पडून नॉन स्टॉप निघतोय चेंडू. वेगात चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी नशिबाची साथ लाभली आहे यावेळी विराज माडिक स्पोर्ट्स. नक्कीच पाहिलं गेलं तर नशिबाची साथ लाभती आहे इकडे नंदू आणि त्याचबरोबर विराट पाडिक स्पोर्ट्स कुकू शिरगाव संघाला किस्मत का सहारा चौकार वसूल होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा ऑप्टम जबायचा चेंडू तडकवला. गॅप आहे मोठा. धावांना नाही तोटा. चेंडू जाईल पुन्हा एकदा. 1 बाउन्स सीमारेषा पार. 4-4-4 चौकार आलाय. आणखीन एक चौकार दर्जेदार चौकार. धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या वाढून पोहोचलेली 29 अशी म्हणजे 4 रनचेस वरती आता ड्रायव्हिंग सीट वरती आहे टीम विराज माडिक स्पोर्ट्स गोकुळ शिरगाव. इकडे जर विजय जर प्राप्त केला तर नक्कीच ते सुपर 8 मध्ये पोहोचतील. सुपर 8चा हा थरार उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार सुद्धा आहोत. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर गरकट गिरकी घेऊन चेंडू आतल्या बाजूला वळण घेताना दिसतोय. सरळ जाऊन आढळलं पायांच्या वरती. निर्धाव स्वरूपाचा चेंडू इकडून आला आहे. सुनील षटकातील पुढील चेंडू. हो 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 काय गोलंदाजी पाहायला भेटली आहे. जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच लाजवाब गोलंदाजी पाहायला भेटली आहे. थोडंसं पंचांच्याकडे आपलं लक्ष असेल. बॅटचा किनारा आहे की बाईची धाव आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं राहील. बाईची धाव आहे. एकीर धाव आली आहे. एक धावेने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या वाढून पोहोचली जाईल ती आता 30 अशी झाली आहे. नक्कीच नवीन इतिहास लिहायचा असेल. रनचेस करायचे असेल. सुपर 8 मध्ये पोहोचायचं असेल तर इकडे विजय गरजेचा आहे. हो यावेळेला ऑनसाईडच्या दिशेने खराब हो पाहावं लागेल. थर्ड अंपायरचा तिकडे इशारा जरूर केलाय पण वायूची धाव जरूर खात्यामध्ये जुडली जाईल. पण पाहणं इंटरेस्टिंग असेल. इकडे धावबाद आहे का. डिरेक्ट हिट आहे. फेकी कमालीची झाली आहे. इट्स OUT आउट आहे. फलंदाज बाद झालाय. धावबाद झालाय. नक्कीच इकडे फेकी डिरेक्ट हिट पाहायला भेटली आहे आणि फलंदाज सुद्धा थोडस लेझी वर्क पाहायला भेटलंय. इकडे बॅट जी आहे ती अगदीच हवेतच पाहायला भेटली आहे. त्याचमुळे इकडे फलंदाजाला तंबूचा रस्ता धरावा लागेल. फलंदाज बाद झालाय. फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर सचिन देशमुख मैदानात दाखल झालाय. मॅन फ्रॉम कळंबा. कळंबाचा बाहुबली इकडे बाकी मैदानात दाखल होतोय. धावसंख्या 31 बनली आहे. विजयासाठी 29 धाब्यांची गरज आहे. बरेचसे चेंडू अद्याप आपल्याकडे असतील त्यामुळे थोडस इकडे संयम दाखवणं सुद्धा गरजेचं असेल. पण ज्या पद्धतीचा बॅटर आहे सचिन देशमुख नक्कीच मोठ्या फटक्यांची इकडे परभणी अवतरण नक्कीच पाहायला भेटणार आहे. क्षेत्ररक्षक
असा बदल केला जातोय. देवराज स्पोर्ट्स हसूर इकडे संघासाठी महत्वाची जबाबदारी पार पाडावी लागेल. गोलंदाज सुनील, पण सचिन देशमुख आल्याच अगदीच एक डेलिकेट कट व्हायला भेटलाय आणि 2 धावा वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाब्याने धावसंख्या पोहोचली आहे ती आता 33 अशी झाली आहे. 33 लॉस ऑफ 2 विकेट. अद्याप षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे, म्हणजे विजयासाठी 27 धावा आपल्याला बनवायच्या आहेत. आणि अजूनही आपल्याकडे जर विचार जर केला गेला तर 25 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. शेवटचा चेंडू सचिन देशमुख साठी. ओ रिव्हरचा फटका फसलाय. चेंडू उंचावेत. क्षेत्ररक्षक पण फार दूर राहिलाय. हो, थोडासा दूर राहतोय क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर चेंडू गॅदर करताना सुद्धा चुकी झाली आहे. बराचसा वेळ इकडे वाया घालवला, त्याचाच फायदा उचलला जातोय सचिन देशमुखकडे. इकडे एक अवधी होता की दुसरी धाव पूर्ण करण्याचा आणि ती दुसरी धाव पूर्ण केली जाते आहे. धावसंख्या 25 झाली आहे, म्हणजे 24 चेंडू तरी 35 झाली आहे. 24 चेंडू 25 ची गरज. 24 चेंडू 25 ची गरज. चोवीस चेंडू 25 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती बदल झालाय. गोलंदाजी मार्क वरती यशवंत येतोय. मागच्या सामन्यातील शेवटचं षटक, जे निर्णायक षटक फेकलं होतं यशवंत, तोच यशवंत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज. स्ट्राईकवरती बॅटर आपण पाहतो तो साई. 24 चेंडू 25 ची गरज. चेंडू 25 ची गरज. कशा पद्धतीने इकडे सामना रंगेल, कशा पद्धतीने सामना पुढे सरकेल पाहणं गरजेचं राहील. षटकातील पहिला चेंडू सज्ज आहे. यशवंत हो, खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने, पण चेंडू गेलाय तो ऑनसाईडच्या दिशेने, पण डीपवरती फार दूर राहिलाय क्षेत्ररक्षक. पण चेंडू पोहोचेल क्षेत्ररक्षकापर्यंत. 1 बाउन्स. एक धाव येते. 1 धाव्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 36 झाली आहे. तर पाहिलं तर ऑनसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक फाईन लेग आहे आणि एक स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा आहे. पण जर सर्कलच्या बाहेर पाहिलं तर एक डीप स्क्वेअर लेग आहे, एक काऊ कॉर्नर आहे, एक लॉंग ऑन आहे. पुन्हा एकदा इकडे तटकण्याचा प्रयत्न ऑनसाईडच्या दिशेने. पुन्हा एकदा पाहिलं तर पंच काय करतील, तर पंच नक्कीच इकडे अतिरिक्त धाब्याचा इशारा करतील. पंच दर्जेदार पंचगिरी इकडे आपल्याला पाहायला भेटली आहे. कमालीची कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तिकडे एक अतिरिक्त स्वरूपाची धाव आली आहे. धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 37 झाली आहे. हो, यावेळा सुंदर फटका गॅप मधून चेंडू निघाला. यावेळा 1 बाउन्स 2 बाउन्स. टाटा बाय बाय. देशमुख आपल्या संघासाठी इकडे कमालीची इनिंग खेळताना दिसतोय. पण त्या बॅटरवरती सर्वांच्या नजरा होत्या, कारण या रनचेस मध्ये सर्वात महत्वाची भूमिका ही सचिन देशमुख करून होती. पण इकडे संघानं सुद्धा अत्यंत जबरदस्त पद्धतीने इकडे सचिन देशमुखचा वापर केलाय. सचिन देशमुखला बॅटिंगसाठी कधी पाठवलंय पहा, पण यावेळा एक नामी संधी हुकली आहे. स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आणि त्याच्या इकडे हातांशी मात्र संपर्क झालाय चेंडूचा, पण झेल टिपता आला नाही आहे. पण सचिन देशमुखची विकेट जर इकडे आली असती तर कदाचित सामन्यामध्ये एक नवीन ट्विस्ट पाहायला भेटला असता. यावेळा हा चेंडू नंदूसाठी ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये घेऊन काढलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे इकडे पाहायला भेटला. चेंडू पकडला जातोय. फेकी केली गेली आहे. थोडीशी खराब फेकी आहे, पण इकडे बॅकअप तयार होता. त्याचमुळे 2 धाब्यावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 44 झाली आहे. विजयासाठी आता आपल्याला बनवायच्या आहेत त्या फक्त 16 धावा. पुन्हा एक चांगला चेंडू. या वेळा तर पाहिलं तर थोडासा
रूम बनवण्याचा प्रयत्न केलाय, थोडासा माघारी सरकलाय, ऑफसाईडला गॅप खेळण्याचा प्रयत्न केलाय, पण चेंडू बाकी जिकडे खेळायचा होता तिकडे गेला नाहीये. पण एक धाव मात्र पूर्ण केली जातीये. आता विजयासाठी 15 धाव्यांची गरज आहे. विराज भाडिक स्पोर्ट्स गोकुळ शिरगाव संघ या स्पर्धेतील आणखीन एक रनचेस करण्याच्या प्रयत्नात आहे. पण यावेळेला सचिन देशमुख रिव्हरचा फटका करण्याचा प्रयत्न करतोय खरा, पण चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आला. यशवंतच्या या षटकातून धावा आलेत 10, म्हणजेच अद्याप आपल्याला 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 15 धावा. 18 चेंडू 15ची गरज. नक्कीच विजयाचं गणित जर पाहिलं गेलं तर 18 चेंडू 15ची गरज आहे. सद्यस्थितीत जर सामना जर पाहिला गेला तर असं वाटतं की शेवटच्या षटकापर्यंत पोहोचणार नाहीये. पण क्रिकेटचा खेळ आहे, तिकडे कधीही काहीही घडू शकतं. नुकताच नामदार चषक कागलला जो पूर्ण पडला, तिकडे जर आपण जर पाहिलं गेलं तर एक सामना 4 वेळा काय झाला होता आणि तोच सामना 3.5 तास चालला होता. क्रिकेटच्या इतिहासामध्ये, टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये त्या सामन्याची नोंद केली गेली आहे. एक सामना 4 वेळा टाय होतो आणि तो 3.5 तास खेळला गेला होता. त्यामुळे क्रिकेट आहे, तिकडे कधीही काहीही घडू शकतं. हा चेंडू तुमच्या बाहेरचा चेंडू हलक्या चेंडू खेळून काढला. पॉईंटचा क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, पण चेंडूवरती पकड पडतो मात्र यशस्वी ठरला शेवटच्या क्षणी. एकेरी धाव गोलंदाजी मार्फत सुनील आलाय. आता बाकी 17 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे 14 धावा. सचिन देशमुख स्ट्राईक वरती असेल. सचिन देशमुख नक्कीच बॅटरवरती नजर राहील. या वेळा अल्टी फलटी खेळण्याचा प्रयत्न, रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, सफलता जरूर मिळाली नाहीये, पण धाव येते लेगबाईच्या स्वरूपातील धाव आली आहे. धावा येणं फार महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये आपल्याला धावा बनवायच्या असतात, तिकडे तर धावा बनतायत, पण त्या कशा येत आहेत त्याच्यापेक्षा त्या येत आहेत हे फार महत्वाचं असेल. आता बाकी 16 चेंडू 13ची गरज. हो, पुन्हा एकदा इकडे पाहावं लागेल काय घडलंय, काय बिघडलंय. चेंडू लेगस्टम्पच्या खूपच बाहेर, पंचांनी वाईटचा इशारा केला. त्यासोबत इकडे बाईच्या स्वरूपातील सुद्धा धाव आले, म्हणजे 2 धावा येतील आणि धावसंख्या वाढून पोहोचली तिथे 49 अशी झाली आहे. म्हणजे विजयासाठी 16 चेंडू 11ची गरज. 16 चेंडू 11ची गरज. ओहो, दांडी 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 गुल. सतीश देशमुखचा खेळ खल्लास. नक्कीच सचिन देशमुखची विकेट आली आणि यात विकेट नंतर काहीसा ट्विस्ट येईल का, कारण आता पाहावं लागेल. 15 चेंडू 11ची गरज असेल. न्यू बॅटर प्रवीण. न्यू बॅटर संतोष. सुनील. हा चेंडू संतोष साठी. हो, आल्या सुंदर ड्राईव्ह पाहायला भेटले. खोलवरचा चेंडू आणि त्याच चेंडूला खेळून काढले ते एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तिकडून 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आता बाकी विजयाचं गणित आणखीन जवळ येत चाललंय. आता बाकी ते 14 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. अत्यंत सोयीस्कर, अत्यंत सोपं तिकडे गणित बनवले गेले. समीकरण थोडंसं सेट होताना दिसतंय. आम्हाला लागेल विराज भाडिक स्पोर्ट्स गोकुळ शिरगाव संघ सुपर 8ला पोहोचणारा 7वा संघ बनेल का. कालच्या दिवसापर्यंत आपण पाहिले 6 संघ सुपर 8 मध्ये पोहोचले. सुशांत संगपाल स्पोर्ट्स कोगिल खुर्द, त्यासोबत डॅडी 11 पाचगाव, वेदांत बापू स्पोर्ट्स अब्दारे 11
कनेरी वाडी हा संघ पोहोचताना पाहिला, त्याचबरोबर भैरवनाथ स्पोर्ट्स गिरगाव हा संघ सुद्धा सुपर एट मध्ये पोहोचलाय. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले तर एबीज 11 गिरगावचा संघ सुपर एट मध्ये पोहोचलाय आणि त्याच्यासोबत शिवान स्पोर्ट्स कंदलगावचा संघ सुद्धा सुपर एट मध्ये पोहोचताना पाहिलाय. आणि आत्ता म्हणजे या सामन्यामध्ये सुद्धा एक संघ सुपर एट मध्ये पोहोचताना आपण पाहणं गरजेचं राहील. 13 चेंडू 8 ची गरज, उलटा चेंडू कव्हरच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा खेळून काढला चेंडू, डीपवरती निघालाय, क्षेत्ररक्षक आहे इकडे, फेकी केली जाईल. तोपर्यंत काय घडतंय, काय बिघडलंय, विकेट आणखीन एक आली आहे. धावबादच्या स्वरूपात दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि तिकडून फेकी अप्रतिमरित्या पाहायला भेटली आणि सुनील कांबळे यांच्या माध्यमातून फलंदाजाला धावबाद करण्यात यशस्वी ठरलेत. हॅलो, विजयाची गरज आता जे असेल तिकडे आपल्याला 12 चेंडू 7 धावांची गरज, 12 चेंडू 7 ची गरज. सतरा 12 चेंडू 7 ची गरज. न्यू बॅटर मध्ये दाखल झालाय बॅटर गौरव. मार्फत हर्षद. 12 चेंडू 7 ची गरज. हर्षद षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज, उजव्याचा गोंदाज राऊंड विकेट मारा, सुंदर चेंडू. चेंडू टप्पा पाडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, फटका खेळण्याचा प्रयत्न होता तो ऑफसाईडच्या दिशेने, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये आणि एक चेंडू इकडे निर्धाव स्वरूपाचा पाहायला भेटलाय. 11 चेंडू 7 ची गरज. कोणता संघ पोहोचेल तो सुपर 8 मध्ये हे पाहणं गरजेचं राहील, कारण आपण पाहिले की इकडे आजच्या दिवसामधला पहिला सामना निकाल लागला फक्त एका धावेने. नंतरच्या सामन्यामध्ये सुपर ओव्हर पर्यंत थरार पोहोचला होता. इकडे सुद्धा 11 चेंडू 7 ची गरज. अद्याप सामना संपला नाहीये, कारण बराचसाच अवधी इकडे बाकी आहे. पुन्हा चांगला चेंडू आहे, हलक्या चेंडूला खेळून काढलाय, पुन्हा चेंडू गेलाय तो डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आलाय, एक धाव इकडे पूर्ण केली जाईल आणि एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. पण अगदीच वेगासह इकडे चेंडूवरती स्वार होताना पाहिलाय क्षेत्ररक्षक सागरला. एक धाव आली आहे. 10 चेंडू 6 ची गरज. प्रीमियर लीग पर्व 4 आणि या 4थ्या पर्वातील एक निर्णायक सामना. यातून आपल्याला सुपर 8चा 7वा संघ पाहायला भेटेल. पुन्हा एकदा डेलिकेट कट, पण क्षेत्ररक्षक आहे इकडे, सुंदर क्षेत्ररक्षण. एकरी धाव जरूर पूर्ण केली जाते, पण मोठ्या धावा इकडे वाचवलेत, कारण यानंतर हा चेंडू जर एकदा जर सर्कल पार करून गेला असता तर माघारी इकडे कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नव्हतं, इकडे मोठ्या धावा येऊ शकल्या असत्या. पण सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव आली आहे. 9 चेंडू 5 ची गरज. संख्या 55 बनली आहे. एक मोठा फटका इकडे आपल्याला सुपर 8 मध्ये पोहोचवेल, पण बॅटर कोणता निर्णय घेतील, सिंगल सोबतच पुढे जाण्याचा प्रयत्न करतील, एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल हर्षल. हा चेंडू, हो रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. इकडे चेंडू निर्धाव आलाय, म्हणजेच 8 चेंडू 5 ची गरज असेल. एक निर्धाव चेंडू इकडे बॅटर वरचा दबाव वाढवताना दिसतील. 8 चेंडू 5 ची गरज असेल. येईल का आणखीन एक सुपर ओव्हरचा थरार पाहणं गरजेचं राहील, कारण जितक्या धावा कमी असतील तितका दबाव हा बॅटरवरती वाढताना दिसतोय. कारण द्विधा मनस्थितीत असतात की मोठे फटके खेळायचे की सिंगल डबलच्या साहाय्यानं पुढे सरकायचं, आणि त्यातच चुका घडतायत. तशी चूक आता सुद्धा घडली आहे. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न
चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. 8 चेंडू 5 ची गरज. 8 चेंडू 5 ची गरज. ओ फटकवलाय चेंडू उंचावे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू वरती येतोय पण थोडासा क्षेत्ररक्षक समोर मात्र चेंडू लँड झालाय. त्याचमुळे इकडे एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्यात यशस्वी ठरलेत. दुहेरीला तिहेरीत सुद्धा आता कन्वर्ट केल्या जाते. म्हणजे 3 धावा या चेंडूवरती आलेत. आता बाकी 7 चेंडू 2 ची गरज. 7 चेंडू 2 ची गरज. यानंतर सामना खेळला जाईल एकनाथ पाटील स्पोर्ट्स इस्पुर्ली विरुद्ध सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी. या 2 संघादरम्यानचा सामना यानंतर खेळला जाईल. इकडे पाहतोय दुहेरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव पूर्ण केली आहे आणि इकडे घडलंय काय तर विराज माडिक स्पोर्ट्स गोकुळ चिरगाव या संघानं पुन्हा एकदा रनचेस चेस करत दाखवून दिले की आपण 60च्या आतील धावा असतील तर नक्कीच रनचेस करू शकतोय.